भाजी बनवू? मस्त चिकन पहाड़ी टिक्का बनो बढ़िया। चला तर मग फरमाईशनुसार आज आपण बनवूया पहाडी चिकन टिक्का। घरी अगदी हॉटेल सारखा हा चिकन टिक्का बनवून तयार होतो। आतून अगदी ज्युसी आणि खूप टेंडर असतो आणि चवीला अगदी भन्नाट। तर चला, यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 किलो चिकन। याला मी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि अगदी छान प्रकारे याला स्वच्छ धुवून तयार केलेला आहे। आता एका मिक्सर जार मध्ये आपल्याला घ्यायचा आहे मुठभर पुदिना, मुठभर कोथिंबीर आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या, ज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला तिखट कमी जास्त लागत असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। याची आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे। अशी छान प्रकारे ही पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। आता धुतलेल्या चिकन मध्ये आपल्याला टाकायचं आहे 4 मोठे चमचे दही आणि हे जे दही आहे हे घट्ट दही असायला हवं। त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे। सोबतच याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 4 चमचे आपण केलेलं जे वाटण आहे ते। आता हे जे प्रमाण आहे ते जेवढं दही तेवढी हे हिरवी चटणी आपल्याला घ्यायची आहे। सोबतच इथे मी टाकणार आहे जिऱ्याची पावडर। तर 2 मोठे चमचे मी इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालते आहे। धने पावडर आपल्याला सोबत घालायची आहे। 2 मोठे चमचे धने पावडर मी इथे घालते आहे। चिमूटभर हळद आणि मीठ आपल्याला घालायचं आहे 2 चमचे। त्यानंतर याच्यामध्ये मी घालत आहे चाट मसाला, 1.5 चमचे चाट मसाला घालते। तुम्हाला कमी असेल हवा तर तुम्ही कमी घालू शकता। त्यानंतर यामध्ये थोडासा मी गरम मसाला घातलेला आहे। गरम मसाला तुम्ही स्किप करू शकता। नंतर हे जे सगळं चिकनला सगळं छान प्रकारे आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आता एक छोटी वाटी इथे घ्यायची आहे आणि यामध्ये 2 ड्रॉप मी फूड कलर घेतलेला आहे, ग्रीन कलर। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही याला स्किप करू शकता, पण याला हॉटेल सारखा अगदी कलर आणि टेक्स्चर हवा आहे म्हणून मी याच्यामध्ये हा जो आर्टिफिशियल कलर आहे हा ऍड करत आहे। तर तुम्ही बघू शकता हे जे चिकन आहे किती सुंदर छान प्रकारे असं याला पूर्ण कोट झालेला आहे। त्यामध्ये मी घालणार आहे पूर्ण अख्ख्या लिंबाचा एक रस। सोबतच त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून तेल। तेल जे आहे या तेलामुळे काय होतं, हे जे चिकन आहे हे छान प्रकारे आतून ज्युसी बनतं आणि आपण जेव्हा त्याला बेक करतो त्यावेळेला ते अगदीच छान आतून ज्युसी बनतं। तर इथे याला आपल्याला 2 तास तरी किमान मॅरिनेट करून ठेवायचं आहे। 2 तासानंतर चिकन जे आहे ते छान प्रकारे मॅरिनेट झालेले आहे। माझ्याकडे अशा प्रकारच्या स्क्रूअर आहे स्टीलच्या, त्यामुळे तुम्ही वापरू शकता। हे जर नसेल तर तुम्ही वुडनच्या स्क्रूअर जे आहे त्या पाण्यामध्ये भिजत घालून त्या सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, पीसेस जे आहे ते छान प्रकारे अशी या काडीला लावून घ्यायचे आहे। तर इथे मी बोनलेस आणि बोन असलेले दोन्ही प्रकारचे पीसेस घेतलेले आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोणतेही एक प्रकारचे पीसेस घेऊ शकता। इथे आपला जो टिक्का आहे छान प्रकारे मी स्क्रूअर मध्ये सेट केलेला आहे। त्यावरून आपल्याला थोडंसं बटर किंवा ऑइलने ग्रीस करायचं आहे, जेणेकरून आतून त्याला छान प्रकारे रंग येईल। आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, जेणेकरून माझे जे नवीन नवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर याला अशा प्रकारे मी माझ्या ओटीजी मध्ये सेट करत आहे। तुमच्याकडे ओटीजी नसेल तर तुम्ही अवन मध्ये सुद्धा बेक करू शकता। तर याला केल्यानंतर याला आपल्याला काय करायचं आहे, 180 डिग्री वरती 15 मिनिटांसाठी आपल्याला अप्पर अँड लोअर रॉड चालू करून आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। भाजून म्हणजे बेक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी अशा प्रकारे एक जाळी घेतलेली आहे, जी आपण कांदे भाजण्यासाठी घेतो। त्यावर मी बेक झालेलं जे चिकन आहे ते छान प्रकारे अशा प्रकारे याला भाजून घेत आहे। हे कशासाठी, तर आपल्याला एक स्मोकी टेस्ट येण्यासाठी। ज्या प्रकारे आपण हॉटेलमध्ये खातो त्याप्रमाणे आपल्याला याला असा जो वरचा जो भाग आहे हा स्मोकी आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही छान प्रकारे त्याला कोळशाचा तुम्ही त्याला स्मोक देऊ शकता। त्यानंतर मी इथे उभी चिरलेली कोबी आणि उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे। त्यावर छान प्रकारे थोडंसं तिखट, चाट मसाला आणि मीठ असं स्प्रिंकल करत आहे। त्यावर आपण आपलं जे बेक केलेलं जे चिकन आहे ते छान प्रकारे असं सर्व करून घेऊ, म्हणजे आपल्याला अगदी हॉटेल सारखं फील येईल आणि अगदी कमी पैशांमध्ये हे तुम्ही घरच्या घरी खूप सारं बनवू शकता। तुम्हाला माहित आहे हॉटेलमध्ये हे किती महाग मिळतं, पण घरी हे चव अगदी भन्नाट आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा।